आजचा लेख आहे खेळ रंगाचा। लहानपणी शिक्षकाने काळ्या फळ्यावर पांढऱ्या रंगाचा खडू उमटवत पांढऱ्या रंगाची ओळख करून दिली। ह्या जगातील प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट रंगाने ओळखली जाते। ह्याची जाणीव आणि शिकवण आपल्या प्रत्येकाला शाळेत मिळाली आहे। लाल, काळा, निळा ह्या सर्व रंगांना आपण नेहमी एक उदाहरणवरून लक्षात ठेवत असतो। जसे आपण सफरचंद लाल म्हणून ओळखत होतो, त्यालाच आता आपण ट्रॅफिक सिग्नलमधील लाल दिवा म्हणून ओळखतो। आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांच्या रक्तांचा कलर लालच आहे ना। जसजसे मोठे होत गेलो तसे समाजाने सर्व रंगाची ओळख वेगवेगळे अनुभव देत करून दिली। आज मी पण आपल्याला आपल्या जीवनातील वेळेसोबत बदललेल्या रंगाची आठवण करून देण्यासाठी हा लेख लिहित आहे। अगोदर कोणताही कलर हा काळा किंवा पांढरा होता, आता आपण त्याला फक्त काळोख म्हणजे काळा आणि उजेड म्हणजे पांढरा असं समजतो। काही उदाहरण असे, आपण लहानपणी टीव्हीवर लागणारे महाभारत आणि रामायण हे कलर नसून सुद्धा बघत होतो, पण ते सिरियल आता कलर आपण बघतोय। पण प्रश्न असा आहे की आपल्याला आजच्या कलरफुल जीवनात त्याचं किती प्रभाव आपल्या जीवनात पडत आहे ह्याचा विचार करायला लावण्याची आज वेळ आहे। लाल रंग हा नेहमी प्रेमी युवकांना खूप आवडतो। गुलाब देऊन ते आपले भाव व्यक्त करतात, त्या गुलाबाप्रमाणे त्यांचं भाव असायला हवे। त्या गुलाबासारखे किंवा त्यापेक्षाही सुंदर माणसाचं मन असतं। गुलाब सुकून जातो काही वेळाने, पण माणसाचं मन कायम तसंच राहतं। म्हणून गुलाब देण्यापेक्षा समोरच्या माणसाला तुमचं सुंदर मन देता आलं तर ते गुलाबापेक्षा कितीतर पटीनं सुंदर असेल। माणुसकी म्हणजे समोरचा माणूस मीच आहे असे वाटायला हवे, कारण माणूस म्हणजे एक असं जीव ज्याच्या शरीरातील सर्व कार्य सारखे असतात आणि रक्ताचा कलर पण लालच असतो। एकच जर क्रिया असेल तर माणसं भिन्न कसे झाले? त्यांना जोडणारी माणुसकी हे एक आणि एकच धर्म झाला आणि ते जिवंत ठेवायचं आपल्या प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं। आता येतो तो रंग पैशांचा। पैशांचे निरनिराळे रंग असतात। माणूस पैशामुळे बदलत असतो असं म्हणतात। मुळात माणूस हा विचारामुळे बदलत असतो। पैसे हे येतात जातात, पण माणसाचे विचार त्याला पैशाच्या रंगात रंगून टाकतात। कधी गरज असेल पैशांची आणि आपल्याकडे नसतील, आणि त्यामुळे जर आपलं काम होत नसेल तर पूर्ण जग आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट दिसत असते, आणि पैसा असेल तर पूर्ण जग आपल्याला रंगीत दिसते। मुळात पैशाचा रंग नसतो, ती फक्त एक ओळख असते ज्या रंगावरून आपण त्याला ओळखतो। अगदी जसे लाल रंग म्हणजे सफरचंद, तसंच त्या नोटांचा कलर वरून आपण त्याचे मूल्य करतो। तुमच्या आयुष्यात ते नोट नसतील तर तुमचं आयुष्य रंगीत आहे, कारण माणूस पैसे घेऊन जन्माला आला नव्हता आणि पैसे घेऊन मरणार नाही। पण तुमच्या आयुष्यात तुमच्या अंतर्मनातील रंग म्हणजे तुमची ओळख आहे। त्या रंगासाठी कोणत्या पैशाची गरज नाही, फक्त गरज आहे चांगल्या विचारांची। तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची गरज आहे। आता पुढचा येतो रंग करुणेचा आणि रंग दयेचा। दया आणि करुणा ज्याच्या मनात आहे तोच माणूस असं म्हटलं जातं। आयुष्य एक पुस्तक आहे ज्याला प्रत्येक पानावर एक वेगळा विषय आहे। त्या प्रत्येक विषयावर एक अनुभव आहे। त्या प्रत्येक अनुभवासोबत चांगलं किंवा वाईट वेळ आहे। त्या प्रत्येक वेळेसोबत सुख किंवा दुःख आहे, आणि सुख किंवा दुःखामध्ये माणूस आहे, आणि ह्या सर्वांचं उत्तर म्हणजे करुणा आहे। दुःखातून बाहेर पडण्याचं शास्त्र म्हणजे करुणा आहे। करुणा आपल्याला त्यामागील उद्देश सांगतो। माणसातील करुणा माणसात माणुसकीचा रंग भरतो। जगातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करायचा मार्ग म्हणजे करुणा होय। विचार करून बघा, ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आहात आणि त्या निसर्गामध्ये आपण आहोत असं विचार केलं तर निसर्गाला माणसाकडून कधीच कोणताही त्रास होणार नाही। अशा वेगळे एक विश्व आहे, ह्यात खूप कलर आहेत। त्या कलरचा अनुभव घेत तुमच्या मनातील सौंदर्य आणि त्यातील कलर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायम
कलरफुल बनवावं एवढीच इच्छा. सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आपलाच रायटर सागर सोमय्या हिरेमठ. थँक्यू.